संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी तपासाला वेग. फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलमधील माहितीद्वारे सीआयडीकडून चौकशी सुरू. आतापर्यंत 100हून अधिक संशयितांची चौकशी केल्याची माहिती. बीडमध्ये तपासादरम्यान सीआयडीला एका स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले. यात संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असल्याचा अंजली दमानियांचा दावा. मात्र एका बड्या नेत्याचा फोन गेल्याचा दमानियांचा दावा. अंजली दमानियांना आलेल्या व्हॉइस नोटबाबत पोलिसांचं स्टेटमेंट. मेसेज पाठवणारा नशेत असल्याची बीड पोलिसांची माहिती. कुठलीही माहिती सर्वात आधी पोलिसांना देण्याच्या सूचना. मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रिया सुरू. हत्याकांडातील 3 मुख्य आरोपी सध्या फरार. बीड सरपंच हत्या प्रकरणात घडामोडींना वेग. वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती. वाल्मिक कराडचा अनेक हत्या प्रकरणात सहभाग. त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. विजय वडेट्टीवार यांची मागणी. संतोष देशमुखांना न्याय मिळणारच. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेला शब्द मुख्यमंत्री पूर्ण करतील. मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. बीडच्या शिवानीनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल. आव्हाडांनी मानहानी केल्याचा धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा दावा. राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणेंची सीआयडीकडून 9 तास चौकशी. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याची सोनावणेंची प्रतिक्रिया. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं केलेल्या तक्रारीवर कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही करणार. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये न्याय मिळण्यासाठी मूकमोर्चा काढला हे योग्यच. खासदार नरेश म्हस्केंची पोस्ट. मात्र प्राजक्ता माळीचं नाव विनाकारण गौलं जात असल्याचं म्हस्केंचं मत. केरळ म्हणजे पाकिस्तान, म्हणूनच प्रियंका गांधी तिथून निवडून येतात. मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. दादा भुसे आज शालेय शिक्षण मंत्री पदाचा पदभार स्वीकारणार. नाशिकच्या विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात स्वीकारणार पदभार. राष्ट्रवादी काँग्रेसचे उर्वरित मंत्री आज स्वीकारणार पदभार. मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे स्वीकारणार आपापल्या खात्याचा पदभार. तर नाराज असलेले दत्ता भरणे पदभार स्वीकारणार का, याकडे लक्ष. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज बीड परभणी दौऱ्यावर. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार. धाराशिवमधील सरपंचावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घ्यावा या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातल्या मेसाई जवळगा या गावात संतप्त नागरिकांचं आंदोलन. परभणीत सकल मराठा समाजाची बैठक. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोर्चा करण्याबाबत बैठकीत चर्चा. 4 जानेवारीला परभणीत मूकमोर्चा काढण्यात येणार. भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. आणखी एक घोटाळा उघड करण्याचे सोमय्यांचे सुतोवाच. हिंगोली पोलीस गोळीबार प्रकरणात पत्नीनंतर मेव्हण्याचाही मृत्यू. कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्यानं पत्नी, मुलगा आणि मेव्हणा तसंच सासूवर केला होता गोळीबार. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील विचोरी गावात 32 विद्यार्थ्यांना विषबाधा. जिल्हा परिषद शाळेतील माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची माहिती. 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. धाराशिव जिल्ह्यातील उमरगामध्ये 3 अल्पवयीन मुलींनी रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव. घरातून 5,000 रुपये चोरून दक्षिण कोरियाला जाण्याचा केला प्लॅन. कोरियातील BTSV ग्रुपला भेटण्यासाठी मुलींनी घरातून पळ काढला. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरण. अल्पवयीन मुलीचा मृतदेह नेणारी रिक्षा पोलिसांकडून जप्त.
विशाल गवळी स्वतः रिक्षा चालवत होता, तर त्याची पत्नी साक्षी मृतदेह घेऊन रिक्षाच्या मागील सीटवर बसली होती. कल्याणचा खटला उज्ज्वल निकम लढणार. आरोपपत्र दाखल केल्यानंतर कोर्टाचं कामकाज सुरू होणार. अशा गुन्ह्यात ताबडतोब शिक्षा होणं गरजेचं. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. घरांच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून वीज निर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरी. यामुळे गेल्या 4 वर्षात राज्याला केंद्र सरकारकडून 260 कोटी 99 लाख रुपयांची रक्कम. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांचं आज लेखणी बंद आंदोलन. 26 डिसेंबरला म्हाडा उपाध्यक्षांच्या अंगावर एक व्यक्ती धावून गेल्यानं म्हाडा कर्मचारी आक्रमक. महाराष्ट्रातील भाजपच्या अभूतपूर्व विजयाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा नड्डांच्या हस्ते सत्कार. भाजप संघटन पर्व अभियानाच्या केंद्रीय कार्यशाळेसाठी बावनकुळे दिल्लीत. विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भाजप आमदार राम शिंदेंची कर्जतमध्ये भव्य मिरवणूक. विधानसभा निवडणुकीत कट कारस्थान करून माझा पराभव करण्यात आला, राम शिंदेंचा आरोप. बारामतीच्या माळेगावात शरद पवारांकडून कृषी विज्ञान केंद्राची पाहणी. कृषी विज्ञान केंद्रात 15 ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाचं आयोजन. ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि ज्येष्ठ शिवसैनिक सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळानं निधन. आज ठाण्याच्या जवाहरलाल बाग स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार. आईला अखेरचा निरोप देताना नाना पटोले गहिवरले. नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिला मीराबाई पटोलेंना अखेरचा निरोप. भिंडीडी चाळीतील अय्यप्पा स्वामी मंदिरातील पूजेला आदित्य ठाकरेंनी लावली उपस्थिती. गेले काही दिवस सरकार सुट्टीवर आहे असंच वाटतं, आदित्य ठाकरेंची टीका. मंत्री भरत गोगावलेंनी घेतलं साईबाबाचं दर्शन. आतापर्यंत आमदार म्हणून येत होतो, यावेळी मंत्री म्हणून दर्शनाला आलोय, गोगावलेंची प्रतिक्रिया. म्हसळा शहरातील जानसई नदी संवर्धन प्रकल्पाला खासदार सुनील तटकरेंची भेट. अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या दिल्या सूचना. जानसई नदीवरील 5 कोटी रुपयांच्या संवर्धन प्रकल्पामुळे पर्यटन वाढीस मिळणार चालना. वर्ध्यातून बदली झालेल्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंसाठी विविध संघटनांकडून निरोप समारंभाचं आयोजन. पोलीस अधीक्षकांसाठी सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लावली उपस्थिती. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक रोषणाई. सर्व परिसर रोषणाईनं उजळून गेला. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. सलगच्या सुट्ट्या आणि आज सोमवती अमावस्या असल्यानं मंदिर गजबजलं. नाताळ आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे सलग 3ऱ्या दिवशी पंढरपूर गजबजलं. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुखदर्शनासाठीही लांबच लांब रांगा. सांगलीतील जतच्या यल्लम्मा देवी यात्रेची सांगता. यात्रेत खिलार जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची जतमध्ये प्रचंड गर्दी. साताऱ्याच्या पुसेगावात सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सव. जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसलेंच्या हस्ते पूजन करून रथोत्सवाला सुरुवात. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला सुरुवात. नांदेडसह शेजारील जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येनं यात्रेत सहभागी. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी. सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचं बुकिंग फुल. कोकणातील हॉटेल्समध्ये मासे खाण्यासाठी मोठी गर्दी. विविध प्रकारचे मासे खवय्यांच्या पसंतीला. तळ कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले. संपूर्ण पर्यटनासोबत किल्ले आणि मंदिरांमध्येही पर्यटकांची गर्दी.
नाशिकच्या पूर्व भागातील नांदगावसह कासमादे परिसरात उन्हाळी कांदा लागवडीची लगबग सुरू. अवकाळी पावसामुळे कांदा लागवड करण्यात अडचण येत होती, मात्र वातावरण निवळताच उन्हाळ कांदा लागवडीला पुन्हा सुरुवात. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 3 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. अकोलेकरांसह शेतकऱ्यांची मोठी गर्दी. महोत्सवात मांडे हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. वाशिम जिल्ह्यातल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर गेल्या 5 दिवसांपासून सोयाबीन खरेदी ठप्प. खरेदी केंद्राबाहेर विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीन भरलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. अमरावतीच्या तिवसामध्ये शंकरपाटचं आयोजन. महिला धुरकरी शंकरपटात सहभागी. न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर विदर्भात बैलगाडा शर्यतींचं आयोजन. रायगडच्या मुंगोशी गावात महादेवाची पिंडी आणि शस्त्र असलेली देवीची मूर्ती सापडली. दुर्ग सांकशकी संवर्धनाच्या कामादरम्यान सापडल्या या मूर्ती. अकोल्यात पुष्प प्रदर्शनाचं आयोजन. विविध प्रकारची फुलं एकाच ठिकाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गेल्या 51 वर्षांपासून अकोल्यात या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. थंडीचा जोर वाढताच जळगावच्या कंडारी गावात भरीत पार्टीचं आयोजन. जवळपास 1000 लोकांनी घेतला भरीत खाण्याचा आस्वाद. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत परफ्यूम आणि फ्रेग्रन्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग. यूके ऑटोमोबाईलसह आणखी 2 कारखान्यांना आग. 4 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. मुंबईच्या मालाड कोळीवाडामधील मासेमारी नौका बुडाली. मालवाहू जहाजानं धडक दिल्यानं नौका बुडाली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. डहाणूच्या वाघाडी गावाजवळ भीषण अपघात. भरधाव वेगानं आलेली दुचाकी कारला धडकली. अपघातात 3घांचा मृत्यू तर कारमधील महिला गंभीर जखमी. भिवंडीतील उड्डाणपुलावर मध्यरात्रीच्या सुमारास 3 अपघात. वेगवेगळ्या अपघातात 2 जण किरकोळ जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या वसाहतीतील एका घराचा स्लॅब कोसळला. सम्राट या 3 मजल्यांच्या इमारतीतील घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भिवंडीतील दुचाकीस्वार ड्रेनेजमध्ये पडला. स्थानिकांकडून दुचाकीस्वाराला वाचवण्यात यश. घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह. शारीरिक संबंध म्हणजे लैंगिक अत्याचार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. नागपुरात रिक्षा चालकाकडून अज्ञात व्यक्तीची हत्या. गुन्हा दाखल तर आरोपी ऑटो चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोध अद्यापही सुरूच. अहिल्यानगरच्या म्हसे खुर्द गावात उसाच्या शेतात आढळलेल्या बिबट्याचे पिल्लू. ग्रामस्थ भयभीत. वनविभागाने बिबट्याला पकडावं, ग्रामस्थांची मागणी. वर्षातल्या शेवटच्या मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संवाद. मोदींकडून डिजिटल अटक, स्वामी विवेकानंद, एनसीसी लायब्ररी आदी विषयांवर महत्त्वाची चर्चा. बिहारमध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेविरोधात आंदोलन. परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. आंदोलनात प्रशांत किशोर सहभागी. मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या घराबाहेर आंदोलकांची मोठी गर्दी. विशाखापट्टणमच्या रामाकृष्ण बीचवर भारतीय नौदलाची प्रात्यक्षिकं. यात लढाऊ विमानांद्वारे सामरिक युक्ती, स्काउट गायडिंग डिस्प्ले आणि मरीन कमांडोद्वारे शोध यांचा समावेश. तब्बल 34 वर्षांनंतर श्रीनगरमधील दल लेक गोठला. पर्यटक आनंदले. यमुनोत्री धाममध्ये बर्फवृष्टी. सर्वत्र बर्फाची चादर. रस्त्यावर साचला 2 फुटांपर्यंत बर्फ. केदारनाथ धाम परिसरात 2.5 फूट बर्फ साचला. नदीवरही बर्फ साचला. मंदिराच्या सुरक्षेसाठी आयटीबीपी आणि पोलीस तैनात. बद्रीनाथ धाममध्ये देखील सर्वत्र बर्फाची चादर. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याकडून एक्सवर व्हिडिओ पोस्ट.
बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळ बंद, बर्फ साचल्यामुळे अनेक रस्ते देखील ठप्प झाल्याची माहिती. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये देखील बर्फवृष्टीमुळे रस्ता ठप्प, पर्यटकांना सावधगिरीने प्रवास करण्याचा प्रशासनाचा सल्ला. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे अडचणी वाढल्या, वाहनांवर 3 फुटांपर्यंत बर्फ साचला. जम्मू काश्मीरच्या अनेक भागात सतत बर्फवृष्टी, भद्रवाहमधील पर्यटन स्थळांवर बर्फाची चादर. श्रीनगरच्या लाल चौकात पर्यटकांची गर्दी, जम्मू काश्मीरमधील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. दोन 2024 मध्ये जम्मू काश्मीरमधील मारले गेलेले 60% दहशतवादी पाकिस्तानी, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट. उत्तराखंडच्या धारचुलामध्ये एसएसबीनं वाढवली गस्त, बर्फवृष्टीमुळे एसएसबीचे जवान सतर्क. मैंने प्यार किया या चित्रपटाला 35 वर्ष पूर्ण. 35व्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा राजश्री प्रोडक्शनचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.